भोंदू अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार। खरातला आज नाशिक न्यायालयामध्ये करणार हजर। आतापर्यंत खरातवरती 11 गुन्हे दाखल। खरात काही लाखांचं उत्पन्न दाखवून कर बुडवायचा। अशोक खरातची संपत्ती शेकडो कोटींमध्ये। आयकर विभागाकडून कारवाई होण्याची शक्यता। माजी खासदार हेमंत गोडसेंची चौकशी करा। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एसआयटी कडे केली मागणी। हेमंत गोडसे अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचाही केला आरोप। अटकेतील महिलेकडे पोलिसांनी केली शरीर सुखाची मागणी। लॉकअपमध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव बनला हैवान। अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातला धक्कादायक प्रकार। महायुतीचे मंत्री मंत्रालयातील कार्यालय वापरत नसल्याने वरिष्ठ नेते नाराज। मंत्रिमंडळाची बैठक वगळता इतर वेळेस नेते मंडळी फिरकतही नाहीत। मंत्री आपल्या खासगी बंगल्यावरच मीटिंग घेत असल्याची सूत्रांची माहिती। उबाठाच्या जिल्हा संपर्क प्रमुखांची आज बैठक। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक। सेना भवनामध्ये बैठकीचं आयोजन। शरद पवार गटाची आज बैठक। जिल्हानिहाय बैठकीचं आयोजन। आज मराठवाडा विभागातील पदाधिकाऱ्यांची होणार बैठक। राष्ट्रवादीच्या वरिष्ठांचे फोटो नसलेले बॅनर प्रकरण। तटकरेंच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली दिलगिरी। बॅनरवर अजित पवार सुनेत्रा पवारांचा फोटो नसल्याने झाली होती टीका। चाकणमध्ये बापानं केला 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार। आई घरात नसल्याचं बापानं वेळीच साधला डाव। राजेंद्र सुभाष राठोड असं नराधम बापाचं नाव। आजपासून नवी कर प्रणाली होणार लागू। पॅन कार्ड ते एटीएम बँकिंगचे नियमही बदलणार। घरगुती व्यावसायिक गॅसचे दरवाढीची सुद्धा शक्यता। व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ। मुंबईमध्ये 19 किलो वजनाच्या सिलेंडरमध्ये 218 रुपयांची वाढ। रात्री 12 पासून नवे दर लागू। व्यावसायिक गॅस सिलेंडर तुटवड्याचा पर्यटन स्थळांना फटका। बुकिंग करताना पर्यटकांकडून गॅस आणि जेवणाची चौकशी। रायगडमध्ये पर्यटकांना मिळतंय चुलीवरचं जेवण। डिझेलच्या तुटवड्यामुळे रायगडामधील मासेमारी व्यवसाय ठप्प। डिझेल नसल्यानं होड्या किनाऱ्यावर। तेल हवं असेल तर होमरूजमध्ये जा आणि तेल मिळवा। साथ न देणाऱ्या नाटो देशांवर ट्रम्प यांची पुन्हा आगपाखड। होमरूजमध्ये होणाऱ्या घडामोडींशी आमचं देणं घेणं नाही असंही केलं विधान। 2 ते 3 आठवड्यामध्ये इराण सोडू। ट्रम्प यांची घोषणा। इराण आता कधीच अण्वस्त्र बनवणार नाही। अमेरिकेचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा ट्रम्प यांचा दावा। आजपासून डिजिटल जनगणनेची होणार सुरुवात। सरकारी कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार। लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती। लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते लेफ्टनंट जनरल धीरज सेठ। कोल्हापुरात ज्योतिबा यात्रेचा उत्साह। पहाटे 3 वाजल्यापासून धार्मिक विधींना सुरुवात। गुलाल खोबऱ्याची उधळण करत आणि चांग भलचा जयघोष। युवक कुपर कोनोलीच्या नाबाद दमदार खेळीमुळे पंजाब विजयी। घरच्या मैदानावरील रोमांचक सामन्यात गुजरातवर 3 विकेट्सनं मिळवला विजय। आज दिल्ली समोर लखनौचं आव्हान। लखनौमध्ये रंगणार सामना।